कट्टर शिवसैनिक असलेल्या बंड्या साहेबांनी पक्ष सोडलेला आहे, ते जाती त्यातून माहीत नाही पण काय वाटतं? बघा, बंड्या साळवे आमचे तालुका प्रमुख आणि त्याने मागच्या आठवड्यातच आपल्या पदाचा राजीनामा एवढ्यासाठी दिला, आजच्या वर्तमानपत्रामध्ये त्याने खुलासा केलेला आहे, मी अनेक वर्ष तालुका प्रमुख राहिलो, आता मला पुढच्या पिढीला वाव द्यायचा आहे म्हणून मी माझं पद सोडतोय, अशी त्याने केलेली ती स्टेटमेंट आहे. त्यामुळे पक्षाचा प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय. हां, आता हे सोडत असताना कोणाला वाटतं पक्षाचा सुद्धा राजीनामा प्राथमिक सदस्यत्व दिला तर संपूर्ण संबंध संपतात. मग येत्या 24ला बंड्या साळवे शिंदे शिवसेनेत प्रवेश करतील किंवा केलं तर तुमचं काय म्हणणं आहे? आम्हाला फार दुःख नाही होणार, अजिबात दुःख होणार नाही. जाणारे जातील, जे राहतील त्यांच्या ताकदीवर शिवसेना शिवसेना पुन्हा उभी करण्याची शिकवण आम्हाला बाळासाहेबांनी दिलेले. आज सुद्धा उद्धवजी तेच आम्हाला शिकवण देतात. विधान हे जे म्हणजे बंड्या साहेब तो जाणार किंवा नाही जाणार 24 तारखेला कळेल, पण जे असे पदाधिकारी आहेत ते विधानसभेच्या पराभवाला ते कारणीभूत आहेत का? बघा, आता विधानसभेच्या पराभवाला हे पदाधिकारी कारणीभूत नाही आहेत. विधानसभेच्या पराभवामध्ये EVM केलेली घपलेगिरी, पैशाचं केलेलं अफाट वाटप आणि लाडक्या बहिणीच्या पदराड ही लपवलेली पापं, हे सगळी त्याला कारणीभूत आहे. नाही, पण बंड्या साळवे गेले तर काय फरक नाही पडणार? आमचे त्याच्या अधिक निष्ठेने असणारे कडवट शिवसैनिक तेवढ्याच ताकदीने उभे राहतील आणि दाखवून देतील की खऱ्या अर्थाने बाळासाहेबांनी निर्माण केलेली आणि उद्धवजींनी चालू ठेवलेली शिवसेना काय आहे ते. सर, गेल्या अनेक दिवसात जर आपण पाहिलं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला कुठेतरी खिंडार पडताना दिसते. लांजा राजापूरमधील काही पदाधिकारी शिंदेच्या शिवसेनेत गेले. राजेंद्र साळवे हे देखील भाजपमध्ये जाण्याच्या चर्चा आहेत. आता रत्नागिरीतील काही पदाधिकारी शिंदेच्या शिवसेनेत जाण्याच्या चर्चा आहेत. नेमकं उघाटामध्ये चाललंय का? बघा, जोपर्यंत गद्दारीला बेईमानीला खतपाणी घालणारे हे राज्यकर्ते ह्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आहेत, तोपर्यंत ह्या बेईमानी आणि गद्दार लोकांची ही चलबिचल आणि घोडेबाजार चालूच राहणार आहे. पण आपली लोकशाही खूप सक्षम आहे आणि आपली संस्कृतीसुद्धा तेवढीच मजबूत आहे. त्यामुळे गद्दारांना नेहमी गाडण्याचं काम निष्ठेने आणि श्रद्धावंतांनी केलेलं आहे. त्यामुळे ह्या गद्दारांची फार काळजी करण्याची आवश्यकता नाही.